देशभरातील 12 ज्योतिर्लिंगापैकी 8वं ज्योतिर्लिंग असलेलं हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ शहरामध्ये आहे आणि श्रावण सोमवारानिमित्त संपूर्ण देशभरातील सर्व शिवालय जे आहेत ते गजबजलेले असतात आणि त्याच अनुषंगाने या औंढा नागनाथ देवस्थानातील या ठिकाणी पहिला श्रावण सोमवार या ठिकाणी गर्दी मात्र मोठ्या प्रमाणात या ठिकाणी भाविक भक्तांची पाहायला मिळत आहे। रात्री 2 वाजल्याच्या नंतर महापूजा संपल्यानंतर भाविक भक्त मंडळीसाठी दर्शन खुले करण्यात आलेले आहेत आणि याच परिसरातीलच नाही तर विदर्भ असेल, इतरही राज्यातील असेल, संपूर्ण मराठवाड्यातील असेल, संपूर्ण भाविक भक्त मंडळींनी जे आहे ते मोठ्या प्रमाणात लांबच लांब रांगा देखील लावल्याचं पाहायला मिळत आहे आणि पोलिसांच्या वतीनं चोख बंदोबस्त देखील करण्यात आलेला आहे। मंदिर प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी सीसीटीव्हीचे कॅमेरे देखील लावण्यात आलेले आहेत आणि आपण या ठिकाणी पाहू शकताय की मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी भाविक भक्त मंडळी आलेले आहेत। काय तुमचे या ठिकाणी मागणी असणार आहे? मागणी काय सर, 12 वाजल्यापासून रांगेत दर्शनच भेटणं चालू आम्हाला, लवकर एवढीच मागणी आहे। फास्ट व्हायला पाहिजे दर्शन। आपण या ठिकाणी कुठून आलेला आहात दर्शनासाठी? काय कोकणी फाट्यावर आलो आम्ही, 12 वाजल्यापासून दर्शन लावतो बघा, आणखी दर्शन झालेत आमचे। पास बंद करायला पाहिजे। काही या ठिकाणी आणि भक्त आहेत, काही जण भक्त पायानं येतात, रात्री चालत, दिवसभर चालतात, रात्रभर चालतात, ते रात्री 10-12 वाजल्यापर्यंत 12 वाजल्यापासून वारीला लागतात दर्शनाला। त्याला कोण्या प्रकारचं ते समजून घेत नाहीत। इकडे पासा चालू असतात, पासवाले जास्त सोडण्यात येतात, बारीवाले लोक तसेच राहतात। एकंदरीत आपण पाहिलं तरी या ठिकाणी भाविक भक्त मंडळांची काहीतरी या ठिकाणी अडचण देखील निर्माण झालेली आहे आणि दर्शनाच्या रांगेमध्ये जे आहे ते सकाळपासून लाईनला लागलेले आहेत आणि साधारणतः दर्शन करण्यासाठी 4 ते 5 तास लागत असते। त्यामुळे प्रशासनाच्या वतीनं या ठिकाणी कोणत्या तरी उपाययोजना कराव्यात अशी देखील भक्तांच्या वतीनं मागणी करण्यात आलेली आहे। श्रीधर वाळवंटे, जय महाराष्ट्र न्यूज, औंढा नागनाथ, हिंगोली।